मित्रांनो, इंग्रजी ग्रामर हे खूप सोपं आहे. आज पहा, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून देतो, मग तुमच्या लक्षात येईल. हा तर इंग्रजी ग्रामरचा पाया आहे, हे माहीत असलंच पाहिजे. आता पहा, इथं मी काय दिले, नॉमिनेटिव्ह, ॲक्युझेटिव्ह आणि पॉझेसिव्ह, म्हणजे प्रथम विभक्ती, द्वितीय विभक्ती आणि षष्ठी विभक्ती. जसं तुम्ही आय, वी, यू, ही, शी, इट यांची प्रथमा, द्वितीया आणि तृतीया म्हणजे षष्ठी विभक्ती, हे जसं तुम्हाला माहिती आहे. तसंच प्रश्नार्थक सर्वनामामध्ये एक जो शब्द आहे त्याचं प्रथमा, नंतर द्वितीया आणि तृतीय म्हणजे षष्ठी, हे तिन्ही विभक्ती पडतात. मग पहा ते कुठलं आहे. त्याचं नाव आहे बघा, पहिला आहे वू, नंतर आहे त्याचं हूचं काय होणार, हुम, आणि त्याची षष्ठी विभक्ती आहे हुज. काय, हू, हुम आणि हुज. हे लक्षात ठेवा की हे हूचे काय आहेत, 3 रूप आहेत, प्रथमा, द्वितीया आणि तृतीया म्हणजेच षष्ठी विभक्ती. हा एकमेवच कन्सेप्ट आहे याच्यामध्ये की ज्याची 3 रूपं पडतात. बाकीच्या कुठल्या डब्ल्यूची अशी प्रथमा विभक्ती आणि षष्ठी विभक्ती अशी रूपं पडत नाहीत, हे लक्षात घ्या. आता ह्या हूचा आणि हुमचा आणि हुजचा वापर हा शक्यतो म्हणजेच व्यक्तीच्या संदर्भात होतो. ह्या तिन्हींचा वापर काय, व्यक्तीच्या संदर्भात होतो. आता त्याच्यानंतर व्हॉट आणि विच. बघा, व्हॉट हे कुठं वापरलं जातं, नोकरी किंवा धंदा विचारण्यासाठी तुम्हाला काय व्हॉट वापरायचे, काय व्हॉट. आता विच पण हे कुठं, हे पण व्यक्तीसाठी वापरलं जातं आणि वस्तूसाठी. पण दोन जेव्हा असतील, काय दोन, त्यांच्यामधून तुम्हाला काय करायचे, एकाची निवड, त्यावेळेस काय वापरायचं तुम्हाला, विच. बघा, हा प्राथमिक फरक आहे, ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला ग्रामर सोडवताना प्रॉब्लेम्स येणार नाहीत, इश्यूज अजिबात येणार नाहीत. हा कन्सेप्ट लक्षात घ्या, लिहून घ्या, पाठ करा. ओके. आणि काही शंका किंवा डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि पुढील सेशनमध्ये असाच एखादा कन्सेप्ट घेऊन, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.